गणपती बाप्पा मोरया। नमस्कार मित्रांनो, अष्टविनायक या सिरीजमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हिंदी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अष्टविनायकांपैकी असलेल्या पहिल्या गणपतीचे म्हणजेच मोरेश्वराचे दर्शन घेतले आणि आता आपण तिथूनच 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या दुसऱ्या गणपती म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील सिद्धिविनायकाचे दर्शन घ्यायला निघालेलो आहोत। हे मंदिर मोरगावपासून 65 किलोमीटर असून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे दौंड आहे। दौंडपासून सिद्धटेक हे अंतर जवळपास फक्त 18 किलोमीटर इतके आहे। तसेच बाय बस देखील या ठिकाणी पोहोचता येते। पुण्याहून हडपसर, लोणी, यवत, चौफुला, पाटस, दौंड मार्गे या ठिकाणी पोहोचता येते। पुण्यापासून हे अंतर 98 किलोमीटर इतके आहे। श्रीहरी विष्णूंना सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्यसिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे। असे मानले जाते की उजव्या सोंडेचा गणेश खूपच शक्तिशाली असून त्याला प्रसन्न करणेही तेवढेच कठीण आहे। सिद्धटेक मंदिर हे जागृत देवस्थान असून ही मूर्ती स्वयंभू आहे। या मंदिराला अतिशय विलोभनीय आणि पवित्र असा परिसर लाभला असून मंदिराच्या जवळूनच भीमा नदी वाहते। या भीमा नदीचं पात्र अतिशय मोठं असून अतिशय संत अशी ही भीमा नदी बघून मन अतिशय प्रसन्न होऊन जाते। मुद्गल पुराणात असे वर्णन आहे की ब्रह्मदेव ज्या वेळेला विश्वाची निर्मिती करत होते तेव्हा मधु आणि कैटभ हे राक्षस विष्णूंच्या कानातील घाणीतून उद्भवले आणि या राक्षसांनी सृष्टी निर्मितीच्या प्रक्रियेस अडथळा आणण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे साक्षात विष्णूंना जागृत करण्यास भाग पाडले। श्रीहरी विष्णू त्या दानवांसोबत लढले, परंतु त्यांना या कार्यात यश काही आले नाही। मग त्यांनी यामागील कारण भगवान शंकरांना विचारले आणि तेव्हा त्यांनी सांगितले की ते लढाईच्या आधी शुभ कार्याचा आरंभ असलेल्या आणि कामातील अडथळा विघ्ने दूर करणाऱ्या श्री गणरायाला वंदन करायला विसरले। मग अखेरीस विष्णूंनी येथे तपश्चर्या केली आणि गणरायाला प्रसन्न करून सिद्धी प्राप्त करून घेतली आणि या दोघही राक्षसांना ठार केले आणि त्यांनी ज्या ठिकाणी सिद्धी घेतली तीच जागा आज सिद्धटेक म्हणून ओळखली जाते। आता आपण मंदिराजवळ येऊन पोहोचलेलो आहोत। या ठिकाणी तुम्ही पूजेचे साहित्य व प्रसाद खरेदी करू शकतात। पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांनी बांधला। देवाचे मखर पितळी असून सिंहासन दगडाचे आहे। छोट्याशा टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला, मात्र मंदिर अहिल्याबाई होळकर यांनीच बांधले। याच क्षेत्रात संत मोरया गोसावी यांनी देखील सिद्धी प्राप्त करून घेतली असे सांगितले जाते। हे देऊळ पहाटे 5 वाजल्यापासून तर रात्री 9:30 वाजल्यापर्यंत भाविकांसाठी दर्शनासाठी खुले असते। चला तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये जाऊन श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊया। तर मित्रांनो, ही होती अष्टविनायकांपैकी असलेल्या दुसऱ्या गणपती सिद्धिविनायकाबद्दलची संपूर्ण माहिती। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत देखील नक्कीच पोचवा आणि पुढील गणपतींची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ बघत राहा। तोपर्यंत धन्यवाद, पुन्हा भेटूया।